सेनापती बापट थोर स्वातंत्र्य सेनानी आणि समाजसेवक। त्यांचे पूर्ण नाव होते पांडुरंग महादेव बापट उर्फ सेनापती बापट। पारनेर येथील हे सेनापती बापट संपूर्ण भारतात त्यांना क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं। त्यांचा जन्म 12 नोव्हेंबर 1880 साली झाला। ठिकाण होतं पारनेर आपण त्याला पारनेर तालुका जिल्हा अहमदनगर महाराष्ट्रामध्ये। त्यांचं शिक्षण प्राथमिक शिक्षण पारनेर या ठिकाणी झालं। पुढील शिक्षण त्यांचं आत्ताचं अहिल्यानगर आणि पूर्वीचं अहमदनगर या ठिकाणी झालं। पुढे पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला आणि त्यानंतर पुढील शिक्षणासाठी ते इंग्लंडला गेले। इंग्लंडमध्ये असतानाच ते राष्ट्रवादी विचारांनी प्रभावित झाले आणि तेथील भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या क्रांतिकारी संघटनांमध्ये ते सहभागी झाले। कारण भारतात त्यावेळी पारतंत्र्य होतं, ब्रिटिशांचं राज्य होतं आणि ब्रिटिश हे खूप अन्याय आणि अत्याचार या ठिकाणी जनतेवर करत असत आणि त्याचा त्यांना मनस्विराग आला। स्वातंत्र्य चळवळीतील त्यांचा सहभाग आपण पाहूया। प्रथम इंग्रजांविरुद्ध क्रांतिकारी तयारी इंग्लंडमध्ये शिक्षण घेत असताना त्यांनी विस्फोटाचे ज्ञान मिळवले। भारतात परतल्यानंतर त्यांनी क्रांतिकारकांना बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण दिले। त्यानंतर 1908 साली त्यांनी अलीपूर बॉम्ब प्रकरणात अरविंद घोष यांचे सहकारी म्हणून त्यांचे नाव जोडले गेले आणि त्या बॉम्बस्फोटात देखील त्यांचा संबंध जोडला गेला। आणि त्यानंतर मुळशी पुणे तालुक्यातील मुळशी या ठिकाणी जो डॅम झाला, त्या ठिकाणी जो सत्याग्रह झाला तो सन 1921 साली पुण्याजवळील मुळशी धरणाच्या बांधकामामुळे शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान होत होते आणि हे पाहून सेनापती बापट यांनी या शेतकऱ्यांच्या हक्कासाठी त्या सत्याग्रहाचे नेतृत्व केले। त्या धरण प्रकल्प विरोधात झालेल्या या आंदोलनात त्यांनी अहिंसेचा व नागरी हक्कांचा त्या ठिकाणी वापर केला। या आंदोलनामुळे त्यांना सेनापती हे पदवी मिळाली। हे उपनाम त्यांना त्या आंदोलनापासून लाभले आणि पांडुरंग महादेव बापट यांचे सेनापती बापट हे नाव रोळले गेले। सशस्त्र चळवळ आणि कारावास, क्रांतिकारी कारवायामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला। एकूण 7 वर्षाहून अधिक काळ त्यांनी तुरुंगवास भोगला, म्हणजे जवळजवळ 7 वर्षाहून अधिक काळ आपल्या आयुष्यातील त्यांनी तुरुंगामध्येच घालवला। गांधीजींचा त्यांच्या जीवनावरती नंतर प्रभाव पडला आणि स्वातंत्र्योत्तर काळातील कार्य पुढे ते महात्मा गांधींच्या अहिंसक मार्गाने प्रेरित होऊन ते कार्य करू लागले। भारत स्वतंत्र झाल्यानंतर 15 ऑगस्ट 1947 रोजी पुण्यातील पहिल्या स्वातंत्र्य ध्वजारोहण सोहळ्यात त्यांनी म्हणजे सेनापती बापट यांनी तो ध्वज प्रथम फडकवला आणि अशा प्रकारे सेनापती बापट यांचं जीवन कार्य आपल्या देशासाठी त्यांनी वाहून घेतलं आणि त्यांनी त्यापुढे नंतर विचार त्यांचे जे समाजसेवेचे होते त्यांनी मग त्यानंतर शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, कामगारांचे प्रश्न असतील आणि सर्वसामान्यांचे हक्क यासाठी त्यांनी आयुष्यभर संघर्ष केला। नमस्कार मित्रांनो, मी अरुण आंधळे पाटील, आपण पाहतात महाराष्ट्र। आज 28 नोव्हेंबर 2025 स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांच्या पुण्यतिथीचा आज हा दिवस आहे। या पुण्यतिथीचे औचित्य साधून कृषी व जनविकास प्रतिष्ठान तसेच सोशल पारनेर यांच्यातर्फे पहिला स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट स्मृती पुरस्कार पारनेर या ठिकाणी आज स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट यांच्या जन्म ठिकाणी म्हणजेच सेनापती बापट त्यांचं जे जन्म ठिकाण आहे या ठिकाणी दिला जाणार आहे। आणि ज्या विविध क्षेत्रामध्ये ज्या महान व्यक्तींनी आपल्या कार्याचा ठसा उमटवलेला आहे अशा महान व्यक्तींना या ठिकाणी हा पुरस्कार दिला जाणार आहे। दक्षिण अहिल्यानगरचे खासदार श्री निलेश लंके, त्याचप्रमाणे ज्येष्ठ साहित्यिक श्री साहेबराव ठाणगे,
तसेच इतर मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम, हा पुरस्कार या ठिकाणी आज सकाळी 10 वाजता सेनापती बापट स्मारक या ठिकाणी वितरित होणार आहे. या महान विभूतींना गौरवान्वित केलं जाणार आहे. कारण सेनापती बापट हे पारनेर तालुक्याचे भूषण होते. त्याचप्रमाणे ते महाराष्ट्रातीलच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये त्यांना एक महान क्रांतिकारक म्हणून ओळखलं जातं. आणि त्यांचं खरं नाव पांडुरंग महादेव बापट, परंतु त्यांना ज्यावेळी मुळशी या ठिकाणी धरण बांधत असताना ज्या शेतकऱ्यांवर अन्याय होत होता, त्या अन्यायाविरोधात त्यांनी लढा दिला आणि त्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. म्हणून जनतेने त्यांना सेनापती ही उपाधी दिली आणि तेव्हापासून त्यांना सेनापती बापट म्हणून ओळखलं जाऊ लागलं. तर अशा महान क्रांतिकारकाच्या पारनेर तालुक्यात आमचाही जन्म झालेला आहे. आम्ही त्यांना धन्य मानतो का हा पारनेर तालुका आमचा खरोखर महान क्रांतिकारकांचा हा तालुका आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब हजारे देखील याच पारनेर तालुक्यातील राळेगण शिंदे येथील पराशर ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेला असा हा पारनेर तालुका आणि या शौर्याचा आज एका महान व्यक्तीचा, महान क्रांतिकारकाचा हा गौरव आपण ज्या लोकांना गौरवान्वित करणार आहे ते देखील खरोखर या पुरस्काराने धन्य होतील. या पुरस्कारामध्ये विशेष करून आपण जर पाहिलं तर काही अशा तालुक्यातील खरोखर ज्यांनी त्या क्षेत्रात कार्य केलेलं आहे अशा लोकांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारामध्ये प्रामुख्याने डॉक्टर RG सय्यद आरोग्य विभागात त्यांचं खूप चांगलं काम तालुक्यात असल्यामुळं हा आरोग्यविषयक आणि त्याचप्रमाणे वारकरी संप्रदाय असेल, अध्यात्म विषय असेल याचे देखील ते गाडे अभ्यासक आहेत. समाज जागृती करण्याचं काम ते करत आहेत. त्याचप्रमाणे प्राध्यापक डॉक्टर प्राचार्य रंगनाथ आहेर हे एक शिक्षण, संस्कृती याविषयी त्यांना आणि पर्यावरण याविषयी त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे श्री संजय वाघमारे पत्रकारिता, लेखन व सामाजिक चळवळ या विषयामध्ये त्यांनी कार्य केले असल्यामुळे त्यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे श्री विजय तारे यांनी हे शिवचरित्रकार लेखक आहेत आणि त्यांचा देखील गाढा अभ्यास शिवचरित्रावर असल्यामुळे त्यांना देखील या पुरस्काराने गौरवान्वित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे श्री प्रकाश गाजरे हे उच्च विभूषित शिक्षण घेतलेले असून सुद्धा त्यांनी एका छोट्याशा गावामध्ये म्हसोबा झाप म्हणून पारनेर तालुक्यातील जे गाव आहे त्या गावामध्ये अनेक योजना आणून या छोट्याशा गावाचा त्यांनी विकास केलेला आहे आणि म्हणून आदर्श ग्रामपंचायत म्हसोबा झाप या मुळे त्यांना गौरवान्वित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे श्री मार्तंड बुचुडे सर हे पत्रकारितेमध्ये यांचं कार्य मोलाचं आहे आणि त्यामुळे देखील त्यांना हा पत्रकारितेचा पुरस्कार देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सौ अलका कदम या माळवणी गावच्या रहिवासी असून महिला सक्षमीकरण करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे. जवळजवळ 40 बचत गटांचं ते नेतृत्व करतात आणि बचत गटांना आपल्या पायावरती उभं राहण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आणि यामुळे हा महिला सक्षमीकरण पुरस्कार त्यांना देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे श्री गणपत वाफारे हे समाजसेवक असून मुंबई असेल किंवा त्यांचं मूळ गाव कर्जोली हरिया या ठिकाणी अनेक संस्थांमध्ये किंवा पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी जलसंपत्तीचे बचत असेल अशी अनेक कामं, त्याचप्रमाणे मुंबईत मानखुर्द येथे त्यांची शिक्षण संस्था आहे, असे अनेक सामाजिक कार्य त्यांनी केलेले असल्यामुळे त्यांना हा समाजभूषण एक पुरस्कार देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे देवीदास आबूस हे साहित्यिक असून पत्रकारितेमध्ये त्यांनी काम केलेले असून पारनेर दर्शनी त्यांचे दैनिक असून त्याचे ते संपादक आहेत. त्याचप्रमाणे श्री राजेंद्र देशपांडे हे निघोज गावचे असून विवाह आपणास माहिती आहे की हल्ली मुलींचा जन्मदर कमी झाल्यामुळे लग्नासाठी मुली मिळत नाहीत, परंतु हे अतिशय अवघड असं काम त्यांनी विनामूल्य कुठलीही फी न घेता अनेक जवळजवळ 250-300 लोकांचे विवाह त्यांनी जुळून देण्याचं महान कार्य केलेलं आहे, म्हणून त्यांना देखील हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे अनिल भंडारी हे समाजसेवक असून आरोग्य विषयामध्ये त्यांचं मोलाचं काम असल्यामुळं ते 24 तास मेडिकलद्वारे आपली सेवा देत आहेत. त्याबद्दल या पारनेरच्या सुपुत्राला देखील हा पुरस्कार देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे श्री सुरेश खोशे हे अनेक वृत्तपत्रांमध्ये लिखाण करतात आणि त्याने ते स्वतः देखील एका वृत्तपत्राचे संपादक आहेत आणि अशा प्रकारे अत्यंत कमी वेळामध्ये
आम्ही या पुरस्काराचे आयोजन केले त्यामध्ये काही तोटे देखील असू शकतात, त्याबद्दल आम्ही आयोजक म्हणून मी असेल किंवा सोशल पार्टनरचे श्री अर्जुन भालेकर असतील, आम्ही हा अत्यंत म्हणजे जवळजवळ 8 ते 10 दिवसामध्ये हे आम्ही आमच्या आयोजनाची कल्पना सुचली आणि आम्ही हा कार्यक्रम हाती घेतला. खरं तर आम्हाला सेनापती बापट हे अत्यंत म्हणजे कल्पनेच्या पलीकडे असं त्यांचं काम आहे. त्यांनी देशाचं स्वातंत्र्य मिळवण्यासाठी जो त्यांनी त्याग केलेला आहे तो खरोखरच कौतुकास्पद आहे. आणि आमचं असा एक विचार आहे की स्वातंत्र्य सेनानी सेनापती बापट साहित्य संमेलन हे पुढील वर्षी खूप मोठ्या धुमधडाक्यामध्ये आपण साजरे करण्याचं एक मनोगत आम्ही व्यक्त केलेलं आहे. आणि अर्जुन भालेकर असतील किंवा इतर सहकार्यांनी या बाबतीत दुजोरा दिलेला आहे. आणि आपण खासदार निलेश लंके असतील किंवा इतर महाराष्ट्र शासनामधील पालकमंत्री असतील, इतर मुख्यमंत्री असतील, महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ असेल, सर्वांच्या सहकार्याने आम्ही हे सेनापती बापट यांचं संमेलन खूप मोठ्या थाटामाटात साजरं करण्याचं आमचं स्वप्न आहे. तरी मित्रांनो, आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. आपल्या सर्वांना आग्रहाचं निमंत्रण. आणि त्याचबरोबर पारनेर नगरपंचायत या ठिकाणी नुकत्याच नवनिर्वाचित नगराध्यक्षा सौ विद्या बाळासाहेब कावरे या डॉक्टर असून पेशाने त्या नगराध्यक्ष बनण्याचा मान त्यांना मिळालेला आहे. त्याचप्रमाणे उपनगराध्यक्षा सुप्रिया सुभाष शिंदे यांचा देखील नागरी सत्कार या पुरस्कार सोहळ्यामध्ये करण्यात येणार आहे. तरी आपण सर्वांनी पारनेर तालुक्यातील सर्व रहिवासी असतील, पारनेर शहरातील सर्व रहिवासी असतील, आजी माजी नगरसेवक असतील, उपनगराध्यक्ष, नगरसेवक, नगरपंचायत पारनेर आणि समस्त पारनेर शहरवासी यांच्या सहकार्याने, यांच्या आशीर्वादाने हा छोटासा उपक्रम आम्ही आज पार पाडत आहोत. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमास अवश्य उपस्थित राहावे. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.